शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी गावातील 400हून अधिक लोकांना अन्नातून विषबाधा झाली आहे। शिवनाकवाडी गावात यात्रेदरम्यान ही घटना घडली। यात्रेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। हा महाप्रसाद खाल्ल्याने गावातील सर्वच लोकांना जुलाब आणि उलटीचा त्रास सुरू झाला आहे। यामुळे गावात सध्या भीतीचे वातावरण पसरले। यावेळी जिल्हा वैद्यकीय अधिकारी अनिरुद्ध पिंपळे म्हणाले की आता सध्या सर्वे चालू आहे। आम्ही अशा स्वयंसेवका घरोघरी पाठवत आहोत आणि असे आता संध्याकाळीपर्यंत आम्हाला डाटा येईल की किती रुग्णांना त्रास घरीच होते ते, तर त्यांनाही आम्ही उपचाराखाली बोलवतोय। सध्या तरी असा काही निरोप नाही आहे किंवा तिथून रेफर आमच्याकडे नाही आहेत पेशंट्स, त्यामुळं गावात नाही आहे। जेवढे आहेत त्रास ते आमच्याकडे आलेले आहेत। केंद्रामध्ये शाळेमध्ये आम्ही उपचार सुरू केलेले आहेत। साहेब, फूड पॉयझन म्हणजे नेमकं काय प्रसादातून झालंय की काय गाड्यावरची नाही? आता हे निश्चित आता कशातून झालं हे सांगता येत नाही, परंतु फूड पॉयझनिंग म्हणजे काही असे घटक असतात जे आपल्या शरीराला अपायकारक असतात आणि ते खाल्ले गेले जातात, त्यामुळे मग त्याची रिॲक्शन येऊन उलटी जुलाब सुरू होतो। तर तालुका वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खटाव म्हणाले, सध्या जे शिवनाकवाडीमध्ये थोडंसं फूड पॉयझनिंग सारखी सिच्युएशन तयार झालेली होती, त्या अनुषंगानं आपल्या तालुक्यातले संपूर्ण शिरोळ तालुक्यातली सगळी महसूल असेल, ग्रामपंचायत यंत्रणा, आमची आरोग्य यंत्रणा सर्व सकाळपासून इथं कार्यरत आहे। त्या अनुषंगानं सगळे डॉक्टर्स आम्ही तालुक्यातले सगळा स्टाफ या ठिकाणी डेप्यूट केलेला आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। सिरियस असा कुठलाही यामध्ये पेशंट नाही आहे। त्याचबरोबरला आम्ही सगळे आमचे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्फत गावातला सर्वे चालू केलेला आहे। घरोघरी प्रत्येक आमचे आरोग्य कर्मचारी जाऊन प्रत्येक घरामध्ये जाऊन कोण पेशंट आहे का याची चौकशी करतायत, प्रथमोपचार देत आहेत आणि त्यांना स्क्रीनिंगसाठी या ठिकाणी पाठवत आहेत। सद्यस्थितीला परिस्थिती नियंत्रणाखाली आहे। कृपया कुणी घाबरून जाऊ नये एवढीच एक सगळ्यांना आव्हान आहे। शिवनाकवाडीमध्ये 300हून अधिक जणांना अन्नातून विषबाधा झाली असून या सर्व नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। शिवनाकवाडी गावात यात्रा सुरू होती। यात्रेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसादामध्ये तयार करण्यात आलेल्या खिरीतून ही विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली। यावेळी उल्हास पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। कशामुळं फूड पॉयझनिंग झालं हे अजून कळालेलं नाही, मात्र पहाटेपासून या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पुरुष असोत महिला असोत, खास करून मिळेले लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये उलट्या आणि जुलाबचा त्रास चालू झाला। गेल्या 2.5-3 तासापासून या ठिकाणी पेशंटची संख्या जशी जशी वाढत गेली तसं या घटनेचं गांभीर्य प्रशासनाच्या लक्षात आल्यामुळं प्रशासनानं अगदी तत्परतेनं आणि खास करून जिल्ह्यातल्या या सगळ्या PSC असो, ग्रामीण रुग्णालय असो, या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी डॉक्टर, नर्सेस आणि औषधांचा पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध झाला आहे। तर घडलेल्या प्रकारामुळे शिवनाकवाडीत सध्या खळबळ उडाली। लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार।